राम राम राम. ओम. सर्व संतांच्या गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. प्रातस्मरणीय पूज्यश्रींना अनेक संत प्रिय झाले. तत्पूर्वी सर्वांना आज नाथषष्ठीच्या निमित्तानं सर्वांच्या अंतःकरणात बसलेल्या पांडुरंगाला स्वानंदाचा दंडवत प्रणाम. राम राम नारायण. गुरुदेवांना प्रिय असलेले त्यांच्या तत्वदृष्टीतून, त्यांच्या भावदृष्टीतून, आत्मदृष्टीतून आणि चरित्रदृष्टीतून अनेक संत त्यांच्या मुखातून त्यांचं चरित्र ऐकण्यात आलं गुरुदेवांच्या. पण विशेष करून नाथबाबांना त्यांनी जे स्थान दिलं ते अद्भुत. त्याचं कारण असं की गुरुदेवांचं आणि नाथांचं चरित्र जवळजवळ सारखं आहे. अर्थात तेही ग्रस्त, हेही ग्रस्त. त्यांची बी इच्छा नव्हती विवाह करण्याची, यांची इच्छा नव्हती विवाह करण्याची. हे असं सर्व असताना तुका म्हणे भोग प्रारब्धाचं. नाथ बाबा म्हणतात हरी कृपे त्याचा नाश होई. या दिव्यात्म्यानं संसारातली इच्छा नष्ट करून परमार्थ सुखाकडे त्यांची अशी दिव्य ओढ होते. त्यासाठी हा एक विक्षेप त्यांनी मांडला जायचा. पुन्हा एकदा स्मरण करून देतो आपण सर्वांना. आज नाथषष्ठी आहे. पैठणमध्ये अनन्यसाधारण आज गर्दी आहे. ज्या संतांच्या शिकवणीप्रमाणे हे लोक चालण्याचा प्रयत्न करतात, वारकरी साधक, अशा नाथांना माऊली म्हणजे पृथ्वीवरील त्रिलोकीतील दिव्य रत्न होतं. शेवटी त्यांचा एक माऊलींच्या बद्दलचा अभिप्राय सांगतो सत्संगाच्या पूर्णाहुतीच्या वेळेस. पण अद्भुत. मग हे नाथ कोण? अनेक वेळा चरित्र सांगून झालेलं आहे. त्या अगोदर ज्याने स्वतःला अनाथ समजलं, आई गेली, वडील गेली, दोघेही गेले, सांभाळ आजीने केला. आणि पूर्वी संस्कार एवढे दिव्य होते, त्या संस्कारामुळं लहानपणापासूनच नाथांना हरिभक्तीची ओढ लागली. बरं, ओढ तरी अशी साधी नाही की सदा त्यांना असं वाटू लागलं की आपला जन्म जो झालेला आहे तो भगवत दर्शनासाठी झालेला आहे. जीवनचरित्रात अनेक कथा आहेत त्यांच्या. पण एक दिवस सहज विचारलं की आजी, तुझ्या ऐकण्यात असा कोणी असेल की ज्याला भगवंताची भेट झालेली आहे? बोलता बोलता आजीने रोज गप्पा व्हायच्या. तेव्हा हे विज्ञान आधुनिक एवढं विकसित नव्हतं. आजीबरोबर गप्पा होता होता आजीने सांगितले, बाबा आहे अमक्या अमक्या ठिकाणी देवगिरीवर असे एक महात्मा आहेत जे राज्य बी पाहतात, म्हणजे कर्मयोगी बी आहेत, भक्तियोगी बी आहेत, ज्ञानयोगी बी आहेत. आजीच्या बोलण्यातून आल्यानंतर इतरांना सगळी माहिती करून हे नाथबाबा त्यांच्या दरबारी गेले. आपला परिचय दिला, अगदी संक्षिप्त सांगतोय. आणि मग जनार्दन स्वामींनी आत बोलवल्यानंतर थोडासा भूतकाळ विचारला, वर्तमानात ही इच्छा का झाली ते विचारलं, भविष्यात तुला काय व्हायचंय हे विचारलं. ठीक आहे. हळूहळू नाथांचा सेवावृत्तीचा भाव, लहानपणीचा, दिसायला ब्राह्मण कुळातले गोंडस आणि
श्लोकांचं पाठांतर होतंच आजीमुळे. ते दिव्य संस्कार वगैरे पाहून जनार्दन स्वामींना ते प्रिय वाटू लागले. सांगायचा आशय बंधूनो, जो संत प्रिय झाला त्याला देव भेटो की न भेटो काही एक घेणं देणं नाही. कारण संतांच्याच मते भूतळावर काय त्रिलोकीत संतच देव आहेत असा दृढ विश्वास आहे त्या सतशिष्याचा, सेवाधारी व्यक्तीचा. दिवसामागून दिवस निघून गेले. एक दिवस त्यांनी विचारलं की तुम्हाला दत्तात्रयाचं दर्शन झालेलं आहे का? त्यांनी सांगितलं हो झालेलं आहे. मला करून द्याल का? हो नक्की देईन. तसा प्रसंग येऊ दिला आणि एक वेळ पाहिलं, एक मलंगाचं दर्शन करून दिलं. ते म्हटले याच्यात कसं दत्ताचं दर्शन करायचं? ही तर असा दिसायला असं आहे, अशुद्ध वर्तणूक आहे, खाणफाण अशुद्ध दिसतंय, आंतरबाह्य अपवित्रता मला जाणवते, मग हे दत्त कसे? नाथानं सांगायचा आशय होता. मी थोडंसं खोलात जाऊन तुम्हाला सांगतो. जो बाहेरून जो जितका महापुरुष फकीर विद्रूप, आतून तितकाच तो स्थिर झालेला असतो. कारण शांतीला उपाधी प्रिय नसते. ऐकताय ना? शांतीला उपाधी प्रिय नसते. म्हणजे मी या निमित्तानं शांत आहे, हे निमित्त नको, हे उपाधी नको, हे साधन नको. कारण शांती ही साध्य आहे, म्हणजे ती सर्वांना प्रिय आहे आणि सदा आहे, सर्वत्र आहे. कथा म्हणते पुढं, नाथांचा भ्रम नष्ट केला गुरुनी आणि दत्तात्रयाला प्रकट व्हायला प्रार्थना केली. दत्तात्रय प्रकट झाले आणि त्याच्यानंतर हेच नाथ, त्यांचं नाव एकनाथ, पण ह्यांनी दत्त संप्रदायाची सुद्धा उपासना सुरू केली. पण पूर्वापार चालत आलेली ही वारकरी परंपरा, विशेष करून त्यांनी त्याचं जास्ती जतन केलं. तर अद्भुत आहे चरित्र. जसं सर्वसामान्यांच्या संसारामध्ये खेळी होते तसंच झालं. सुदैवाने पत्नी त्यांना अनुकूल मिळाली, देवकार्यात धर्मकार्यात सहाय्य करू लागली. पण मुलीचं दुर्दैव, सासर अनुकूल मिळालं नाही. मुलगा प्रतिकूल वागू लागला. एकुलता एक असल्यामुळं हट्ट केला की मला ही विद्या नको. म्हणजे ही गावठी विद्या समजायचा मुलगा, तुच्छ विद्या समजायचा. ही मराठी, हे कीर्तन, हे अभंग, हे हरिपाठ, हे अडाण्यांची विद्या आहे म्हटले. मी ब्राह्मण कुळात जन्माला आलोय, तर मला काशीची विद्याच प्रिय आहे, मला संस्कृत प्रिय आहे. नाथाने त्याला तिकडं टाकला. असो, तरीही संत पुरुषांच्या जीवनात चरित्र यासाठी पाहायचं असतं की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचं साधन भगवत भक्ती आणि कर्मयोग सुटला नाही. कर्मयोग का? ज्ञानीपुरुषांना खऱ्या अर्थानं माहीत असतं कर्म, कार्य, कर्ता हे सगळं मिथ्या आहे, तुच्छ आहे. तरीही जे वाट्याला आलं ते रामकृष्ण हरी म्हणत केलं नाही, आणि तक्रार नाही केली जीवनामध्ये. मुलीला सासर असं मिळालं, हा ठीक आहे, दुर्भाग्य आहे. प्रयत्न केला त्यांनी, जे आहे परिस्थिती प्रतिकूल त्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नानंतर नाही यश, हेच प्रारब्ध आहे, सोडून दिलं. आपली लोक सर्वसामान्यता काय करतात परमार्थामध्ये? अनुकूलता असेल तर गुरुकृपा, प्रतिकूलता असेल तर पलायन, नाही का? नाथबाबांनी हे शिकवलं की मी हरिहवाला सोडला शेवटी प्रयत्नानंतर. मुलाला त्याच्या स्वभावावर सोडलं, मुलीला तिच्या प्रारब्धावर सोडलं आणि हरिभक्तीमध्ये मी राहू लागलो. पत्नीने साथ दिली,
आणि जेवढं आयुष्य मिळालं होतं तेवढं आयुष्य हरिभक्तीमध्ये गमावलं. कुठे जय जयकार झाला, कुठे निंदा झाली, कुठे काय कुठे काय कुठे काय. अगदी ज्या काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढायची तीच गावामध्ये गाढवावरून मिरवणूक निघेल अशापर्यंत वर्तणूक केली कुणी कुणी. कारण भूतळावर दोन गोष्टी, जसं पक्षाला दोन पंख असतात तसं भूतळावर सिद्धांना हे दोन सतत मिळत असते, स्तुती आणि निंदा करणारे. तरी आपण लक्षात ठेवायचं, नाथांच्याच लिखाणातून असं आलेलं आहे की पूर्वेकडून जर ऊन आलं, पूर्वेकडून, तर सरळ वस्तू सुद्धा कशामुळे तरी अशी वाकडी दिसते सावलीत. आणि त्याच्यावरून त्यांनी एक निदर्शन काढलं आणि ते म्हटले की असं आहे, तुम्ही कितीही सरळ वागायचा प्रयत्न करा, तुमच्या सरळपणाला वाकडे करून सांगणारे तुमच्याच भोवती असतात. जय जय रामकृष्ण हरी. तुमच्या सरळपणाला वाकडं करून सांगणारे तुमच्याच भोवती असतात आणि तुमच्याशी सरळ असतात आणि तुमच्याबद्दल बाहेर वाकडी असतात. ही नाथांची शिकवण आहे. तुमच्या समोर ते सरळ असतात आणि तुमच्या माघारी ते तुमच्याशी वाकडी असतात. आणि तुमच्याशी सरळ वागण्यासाठी जे येतात त्यांना स्वतः ते वक्रदृष्टीत देतात. नाथांचा अनुभव आहे. शेवटी एकांतवास प्रिय वाटू लागला. एक दिवस गिरजाबाईला म्हणाले, मला असं वाटतं की ह्या सप्तपुरींचं दर्शन करून यावं, नाही तर 12 ज्योतिर्लिंगाला निघावं. पत्नीने म्हटले, आता वय हे 70च्या पुढे गेलेलं आहे, हे शक्य नाही, पण माझी एक इच्छा आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. पण माझं एक मत असं आहे, जो संत तुम्हाला अतिशय देवासमान प्रिय आहे, काही दिवस त्यांच्यापाशी निवास जाऊन तिथे जाऊन राहूया. फक्त इच्छा प्रकट केली तर म्हटले ठीक आहे, येन केन प्रकारे तुलाही ते प्रिय आहेत, मलाही ते प्रिय आहेत, मग सिद्धा बेटावर काही दिवस जाऊन राहूया म्हटले. असाच पती पत्नी वेळ काढत गेले. दरम्यानच्या काळात फार दिव्य महात्मे येऊन गेले. साक्षात भगवंत बी त्यांचा तिथे अवतार करून घेतला भगवंतानी श्रीखंडेच्या रूपात. असं म्हणतात नाथांच्या घरी पाणी भरलं आणि कुठे साक्षात पितरांना खाली बोलवलं. अनेक अशा त्यांच्या जीवनात कथा आहेत प्रासंगिक. आता ह्या खऱ्या की खोट्या हे पाहायचं नसतं, कारण अविश्वासू लोक जे आहेत त्याला हे दंतकथा म्हणतात. तरी बी सामर्थ्यवान पुरुष काहीही करू शकतो प्रकृतीमध्ये, कारण प्रकृती जसं भगवंत म्हणतो मम माया माझ्या अधीन आहे, तसं भगवंत त्यांच्या अधीन आहे. जय जय रामकृष्ण. भगवंत त्यांच्या अधीन आहे आणि भगवंत अधीन ही माया आहे. अशा नाथाने नाथ भागवत लिहिला, चिरंजीव पद लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर, असे छोटे मोठे भरपूर प्रकरण ग्रंथ लिहिले. पण त्या सगळ्याचा सार त्यांनी एका हरिपाठामध्ये सांगितला. ठीक आहे ना. आपल्या जीवनाचा सार काय नाही काय, गुरुदेवाने एकदा विचारलं की जीवनाचा सार काय, सार काय जीवनाचं, तर जे नम्र राहतं, नमून राहते, नम्र राहते आणि नमून राहते, त्या जिभेचं संरक्षण करण्यासाठी 32 दातांना तयार राहावं लागतं, नाही का. ते दात पडतेत तसं त्यांना सांगायचे की जो अहंकारी होतो, परमार्थात असो नाही तर प्रपंचात असो, तो आज नाही उद्या गळून जातो. 32 असून ते गळून गेले. जीभ एकच आहे पण तिने शेवटपर्यंत साथ दिली. जय जय. असं तर असे आज नाथ श्रेष्ठी आहे.
आणि ही तारीख त्यांच्या जीवनातली विशेष आहे. जन्म, मृत्यू, साक्षात्कार, अमुक तमुक ह्या योगावर त्यांना अनेक अशा प्रचिती आलेल्या आहेत. असो, फार खोलात न जाता अशा नाथांची जी त्यांनी सगळे आयुष्याचा सार जो आहे तो या हरिपाठात घातला. छान. मग सार हरिपाठात घातला तर त्यांना म्हणायचं काय होतं की हरिपाठाचा सार म्हणजे माझ्या जीवनाचा सार, माझ्या गुरूंची कृपेचा सार. ठीक आहे ना. आणि हा सार माझ्या निर्वाणीनंतर सुद्धा तुमच्या जीवनाचा सार होऊन तुम्हाला पार करेल. ठीक आहे. तर अशा अनेक कथा त्यांच्या जीवनात येऊन गेल्या. सहिष्णुतेसाठी त्यांची परीक्षा घेतली गेली, काशीमध्ये सुद्धा आणि गावामध्ये सुद्धा. कधी कधी त्यांच्यावर स्त्रीचं लांछन लावलं. अनेक गोष्टी झाल्या ज्या एका उच्च महापुरुषाच्या जीवनात व्हाव्यात त्यातल्या काही सुटल्या नाहीत नाथांच्या बाबतीत. असो. जय जय रघुवीर. आजूबाजूचाही परिसर घ्या युवराज, आजूबाजूचाही घ्या. सतत एकटक नको चेहऱ्यावर. नारायण. ठीक आहे. सार असा झाला शेवटी की गृहस्थ धर्मामध्ये आलो ती गुरु आज्ञा. ठीक आहे ना. स्वेच्छेने नाही आलो, गुरु आज्ञा गृहस्थ धर्मामध्ये आलो. अच्छा, गृहस्थ धर्मामध्ये इच्छा नसताना संसारांशी संबंध ठेवावा लागला. मग ते एकांतवासी वरती एकांतवासी होते. इच्छा नसताना संसाराशी संबंध ठेवावा लागला. आणि संबंध ठेवल्यानंतर कधी वाटलं की गुरुकृपेनं, दैवयोगानं, भगवत कृपेनं हेही पार होतील. त्यांनीही अनुभव दिले आणि भगवत भक्तांचे अनुभव आले, गुरुभक्तांचे अनुभव आले, संतांचे अनुभव आले, तीर्थाचे अनुभव आले, श्रीहरीचे अनुभव आले. आणि या सगळ्या अनुभवाचा गोपाळकाला म्हणजे त्यांचा हा हरिपाठ. ठीक आहे ना. जय जय. तर अशा नाथांना एवढंच सांगायचं होतं की बाबा रे, ज्या वाटेने मी गेलो त्या वाटेने तुम्ही जा असं माझं मत नाही. पण जी वाट सोप्यातली सोपी असेल ती मी तुम्हाला इथं मांडतोय. आणि पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की जर खरोखर इथं आलो जन्माला तर आपल्या अनुकूल असेल कुणी, आपण त्याचे दास होऊन जातो. जे आपल्या अनुकूल असतील त्याचे आपण दास होतो आणि त्याच्या मागे वाटेल तिकडे, वाटेल तेव्हा, वाटेल तिथे जातो. खरं आहे ना. बरोबर. मग हेच जीवन जर वळवलं आणि गुरूंच्या भगवंताच्या पाठी गेलो तर आपण वितरलो, आपल्या पाठीमागं कुटुंब धरलं आणि समाज वितरू लागला. निवड चुकते, वाट चुकते. पण पहिल्याच अभंगात त्यांनी सांगितलं माझ्या जीवनाचा सार असा की मी हरीचा दास झालो, भगवंताचा दास झालो आणि 10 दिशा उजळल्या मला. ठीक आहे ना. 10 दिशेबरोबर हे 10चे 10, 5 पंचेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मला साथ देऊ लागली. जी विषयांच्या अधीन होती मी त्यांना भगवंताच्या अधीन केलं की सांभाळा. जसं गोंदवलेकर महाराजांच्या पाशी आले भाऊसाहेब आणि म्हटले हे माझा संसार सांभाळा तुम्ही. 6 मुलं, हे नवरा बायको 8 जण. इथं एक पाहुणा आला तर जड जातो आपल्याला, नाही का. नाथ बाबा म्हणतात की मी हे सर्व भगवंताला अर्पण केलं. 5 पंचेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ज्यांची ओढ होती विषयाकडं. आणि मग माझा जसा भाव असेल तसा मी भाव माझ्या भगवंताबद्दल मांडत गेलो. कधी शब्दानं, कधी मौनानं, कधी अश्रूनं. आणि तो भगवंताला प्रिय झाला. जवळीकता भगवंताबरोबर होत गेली. आणि हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता बऱ्याच गोष्टीची जी माझ्यापाशी एक काळजी, चिंता होती ती हळूहळू निघून गेली.
लाभ काय झाला की भगवंताशी माझी जवळीकता मला वाटू लागली आणि भगवंताने मला जवळ केल्याचा भास होऊ लागला. भास, ठीक आहे ना. आणि मग आतमध्ये नक्की असं झालं की खरोखर या जवळीकतेवरून असं वाटतंय की आपला हा शेवटचा जन्म आहे. ठीक आहे ना, नीट ऐका, पुढं बसा, मी तिरकं बघायला नको तुमच्याकडं. याच्यावरून नक्की झालं की आता हा आपला जन्म शेवटचा होतोय. प्रचिती आली नाही का. जशी जशी जवळीकता वाढते तशी तशी लोक दोष तरी बघतात नाही का, नाहीतर गुण तरी बघतात. दोष बी बघू नका आणि गुण बी बघू नका, कारण गुण बी आणि दोष बी हे प्रकृतीचे आहेत. संत फसत नाही, तुम्ही फसाल नाही का, कारण प्रसंगवधान त्यांना केव्हा कुठे कसं वागावं लागेल काय माहित नाही. राम नाथ बाबा म्हणतात, यामुळे मला असं निश्चित झालं की हा माझा जन्म शेवटचा होणार. आणि मग रात्रंदिवस काय नाही, देवघरात गेलं तरी डोळ्यातून अश्रू, आंघोळ करायला गेलं तरी अश्रू आणि अंगावरचं पाणी दोन्ही एक. कधी कधी गिरजाबाई विचारायच्या आणि बोलायच्या सुद्धा, अहो तुम्ही ब्राह्मण कुळातले विद्वान आहात, तुम्ही अध्यात्माकडे ओढ घ्या, तुम्ही असे भाऊ खून सारखं रडत बसू नका. पण नजर तशी मिळालेली होती आणि ही सर्वांना मिळत नाही की जिकडे बघल तिकडे हरी दिसायचं. म्हणजे ऐकायला सुद्धा हरी, बघायला हरी, श्वास प्राणात बी हरी, कानात बी हरी, मुखात बी हरी, देण्या घेण्यात बी हरी, आणि पाऊल वाटे चालले त्या वाट बी हरी. पाणी पितेत हरी, खातेत हरी, मलमूत्र विसर्जन करतेत हरी. हरी म्हणजे जीवन झालं. एवढंच काय, हे दाम्पत्य जन्माला आलं त्याचंही नाव हरीच. अर्थात संपूर्ण चित्त अंतःकरण हरिमय झालं. पण नुसतं मुखानं नाही, अंतःकरणानं आणि डोळ्यानं सगळ्या इंद्रियामध्ये हरी पसरला. त्यांचाच अभंग आहे ना, हरीची या दासा हरी राही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. आणि नक्की खात्री झाली की आता हा जन्म शेवटचा बस. पण पुन्हा असं वाटलं, हे आता वाटतंय मग जन्मालाच का आलो. आणि हाच प्रश्न माऊलींना बी वाटला होता, जर इथे काही नाही तर मग जन्माला का आलो. जिकडे पाहावं तिकडे वाळवंट समान आहे, प्रत्येक जण वासनेच्या पाठीमागं पळतो. इथं आपलं कुणी नाही, आपण कुणाचं नाही. प्रत्येक जण आपली इच्छा घेऊन, वासना घेऊन, अपेक्षा घेऊन पळतोय. मग आपण इथे का आलो. जो प्रश्न माऊलींना पडला तोच नाथांना पडला. म्हणून दोघांचं प्रेम अतिशय घनिष्ठ आहे. संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये नाथांचं आणि माऊलींचं अति घनिष्ठ प्रेम आहे. आणि प्रेमात वय बघितलं जात नाही. ठीक आहे ना, प्रेमात वय बघितलं जात नाही, जात बघितली जात नाही. म्हणजे प्रेमात तुमचं बाह्य अंग काहीच पाहिलं जात नाही. नाथ बाबांना मी असं वाटलं की जर जन्म सार्थक होतोय तर पण जन्माला यायचं कारण काय होतं. तर मग आतून जाणवलं की हा कुठली तरी इच्छा, वासना होती आणि वासनेमुळेच जन्माला येतो प्रत्येक जण नाही का. जन्म घ्यावा लागे वासनेच्या. मग जन्म कसा काय आपला इथे वासनेमुळे कुठला झाला, तर हीच एक वासना होती की हरीची प्राप्ती. ही सुद्धा एक वासनाच आहे. आणि ह्या वासनेचं रूपांतर उपासनेच्या द्वारा असं करायचं होतं की हा जन्म शेवटचा. कसा करायचा की त्याची झाले अंगे हरिरूप. म्हणजे हरिभक्ती किती करायची की हरिरूपच होऊन जायचं, अशी करायची बस. काय हालत असतील आतून, काय हालत असतील ही हरिभक्ती करताना. म्हणून माझं भाग्य असं की वारकरी संप्रदायामध्ये 2-3 वर्ष मला राहायची संधी मी मिळाली त्या आत्मारामगिरींच्यामुळं. आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्याची बी गोडी लागली.
आणि सगळी जी सुशिक्षित आज समजणारी स्वतःला लोक ती वारकरी संप्रदायाला अडाणी समजतात. खऱ्या अर्थाने तेच हरिभक्त आहेत. बाकी अध्यात्म वेदांतिक तुमचं घाला चुलीत, पण संपूर्ण मन बुद्धी अंतःकरण भगवंताला आहे तसं अर्पण करायचे. म्हणजे वासनायुक्त असो किंवा वैराग्ययुक्त असो किंवा विवेकयुक्त असो, जसं आहे तसं त्याला सोपवायचं. हे नाथांनी केलं. म्हणजे विद्वत्ता बाजूला ठेवली. जसं शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम, हे सगळं बाजूला ठेवतो. वेद वेदांत व्याकरण हे सगळं बाजूला ठेव. आणि एक पौराणिक दृष्टीनं, कुठली दृष्टी? पौराणिक, की हा ही पृथ्वी ही भगवंताची एक अनमोल ठेवा आहे आणि इथं भगवंत येऊन खेळून गेलेत आणि जेव्हा त्यांची इच्छा होईल तेव्हा इथं येतात. ठीक आहे ना? ही पौराणिक दृष्टी ठेव आणि या दृष्टीमुळं कणाकणात मग तुला हरी दिसेल. तुम्हाला माहिती आहे का, आज सुद्धा वृंदावनामध्ये जिथं प्रदक्षिणा करतात तिथं कोणी जर थुंकला का नाही आणि ती थुंक एका हरिभक्ताच्या पायाला जर लागली तर त्याला नरक म्हणून सांगितलंय. हो, म्हणून महापुरुषांनी सांगितलंय की जे जे जिथं जिथं किती 7 जन्माची तू पापं केली असतील आणि ती पापं तुला नष्ट करायची असतील तर तीर्थावर जाऊन नष्ट होतात. ऐकतोय ना? जड नाही ना झालं? हां, ती तीर्थावर जाऊन नष्ट होतात. पण तीर्थावर जर पाप केलंस तर वज्रलेपे भविष्यती, त्याचा नाश होत नाही. नाथ बाबा म्हणतात असं अंगानं मी अगदी भरून गेलो. आणि भजन कमी आणि अश्रुपात जास्ती होऊ लागला. ठीक आहे ना? देवापाशी गेलो तरी अश्रू, पाहिलं त्याच्या सृष्टीकडे तरी अश्रू, ताटावर बसलो तरी अश्रू. का? तर तू जवळ केलंस, बाकी काहीच नाही. भाव काय? बाकी काहीच नाही, तू जवळ केलंस. आणि तू जर जवळ केलं नसतंस तर माझं जगणं व्यर्थ झालं असतं. मग ह्याला रूपक आलं कशाचं, की तू आणि मी मला एकच दिसू लागलो. जसं आपण आरशा पुढे उभं राहिलो नाही का, तर आतला आणि बाहेरचा एक दिसतो. मला असंच व्हायला लागलं. हा माझा भ्रम आहे का देवा? मनोविलास आहे का माझा? का माझा अहंकार आहे? बाबा म्हटले प्रगटून देई समाधान, तूच प्रगट होऊन तूच समाधान कर, माझ्या मनाकडून नको. का? मन लबाड आहे, फसवून धोक्यात आणेल मला. अंगे झालो हरिरूप, अंगे झालो हरिरूप. तू आणि मी दोन असं एकच कसं काय? दोन असून भाव असा आतून व्हायला लागला. आणि मग जसं श्रीधर स्वामी म्हटले, आपण परमात्म स्वरूप आहोत. नाही का? नाथांच्याच भाषेत परमार्थ म्हणजे काय? तर आपल्या अखंड नित्य चिरंजीव स्वस्वरूपाची ओळख, हाच परमार्थ आहे. बाबांच्या अनुभवामुळं, नाथबाबांच्या अनुभवामुळं, की मी हरिरूप झालोय हा माझा भ्रम तर नाही ना. मग तिथेही अश्रुपात सुरू झाला. देई माझं खून बापा, मला ही प्रचिती दे. आणि प्रचितीशिवाय परमार्थ.
पण हे पत्नीला पाहत नव्हतं, की जेव्हा बघावं खातेत पितेत तर डोळे डबबलेले आणि वाणी मौन. फार काय बोलावं, कशासाठी बोलावं, व्यर्थ का बोलावं. म्हणून स्वयंभू अंतर्मुक्त त्या भगवत प्रेमानं प्रकट झाली. ठीक आहे. युवराज आजूबाजूचं बी तिकडच. ठीक आहे ना. अशी एक आतून अशी एक तळमळ की बस झालं काय. हा भ्रम घालवण्यासाठी मला भगवंतानं एक अध्यात्म वेदांतिक अध्यात्मामध्ये मग ती भक्ती वेदांतामध्ये मला घातलं. माझ्याच भगवंतानं, माझ्या इष्टदेवतेनं. आणि जे जाणायचं असतं, आधी मानत होतो भगवंताला. भक्तीमध्ये भगवंताला मानावं लागतं, ज्ञानामध्ये जाणावं लागतं. ज्या भगवंताला मी मानत होतो त्याच भगवंतानं दोघांना एक समजून, दोघांना एक करून जाणणे हरपले माझे आता. मानणं आणि जाणणं दोन्ही बी माझ्यातून काढून टाकलं. आणि अनुभव काय दिला मला माझ्या श्रीहरीनं, पांडुरंगानं अनुभव हा दिला जनार्दन स्वामीने, की मी तू पण गेले हरीचे ठाई. अरे मी गुरु तू शिष्य, आपण दोघं भगवंताच्या चरणी विलीन आहोत. आणि तिन्ही एक झालो तर ज्याला ब्रह्मा विष्णू महेश म्हणते ते आपण तिघी एकच आहोत. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी. पाहतोय काय रात्रंदिवस, तर तेच तेच हे रूप तुझं बस. हे चराचर तुझं आहे. कुठे पक्षी, कुठे वृक्ष, कुठे हवा, कुठे पाणी. काय सांग तुझी लीला. मग या संसारी जीवनात इथं त्रास का होतोय, तर त्यांना मोह झालेला आहे आणि मला प्रेम झालेलं आहे. फरक हा आहे. समजलं ना. मला झालेलं आहे ते प्रेम, त्यांना झालेला आहे तो मोह. आणि भगवंताला नाथ बाबा सांगतात प्रेमे आलिंगन आनंदी पूजन. भगवंताला एका प्रेमाशिवाय काय लागत नाही. पण त्या प्रेमापर्यंत जाण्यासाठी काहीतरी अगोदर द्यावंच लागतं. आणि काही देता नाही आलं तर तुझं मन दे. नाथ बाबा म्हणतात मी मन दिलं आणि भगवंताचं झालो. आणि संसारासाठी हेच फार अवघड असतं. वस्तू देईल, एखादा पदार्थ देईल, एखादा वस्त्र देईल, धन देईल, पण मन नाही देणार. संसारासाठी हे कठीण आहे. आणि देता देता शेवटी मन द्यावं म्हणून हे देण्याची एक प्रथा घातलेली आहे, नाही का. आतमध्ये माझी स्थिती अशी झाली, नाथबाबा म्हणतात की श्वासावर बी हरीच, नजरेत बी हरी, कानावर बी हरी, सगळीकडे हरीच बस. एवढंच काय, फुलपाखरात हरी, गवतात हरी, गायीत हरी, चिमणीत हरी, कावळ्यात हरी, कुत्र्यात हरी, सगळीकडे हरीच. अभंगात त्यांनी स्वतःच्या म्हटले हरिरूप झालो आम्ही. म्हणजे काय स्थिती असेल विचार तरी करा. नारायण. आणि मग माझी अवस्था अशी झाली की अगदी घरापासून सुरुवात केली, पत्नीपासून, कुटुंबापासून. बोलायचं असेल तर माझ्याबद्दल, भगवंताबद्दल बोला, नाहीतर बोलू नका. संसाराचं भाष्य माझ्या कानावर मला ऐकण्याची इच्छा नाही, मुखातून बोलायची इच्छा नाही. आणि तुम्ही जर माझ्याबद्दल बोलत असाल, माझ्याविषयी, तर एका भगवंताबद्दल बोला, बाकी नका कशाबद्दल. का मला आता माझ्या वृत्तीचा गोंगाट सुद्धा सहन होत नाही. मग तुमची तर गोष्ट सोडूनच द्या. लक्षात येते ना संतांच्या खुणा. माझ्याच वृत्तीचा गोंगाट मला सहन होत नाही. मग तुमचे शब्द तर मला असं करणं बधीर करतात. एवढंच काय, तुम्ही मला पै पाहुण्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करता,
हा सण आहे, हा उत्सव आहे, हा काही प्रसंग आहे पै पाहुण्यांचा, कुठे मरणाचा, कुठे सुखाचा, दुःखाचा, मानाचा, मानपानाचा. मला आता कुठे जायची इच्छा नाही. का? कोणाकडून घ्यायचं, कोणाला द्यायचं, आता हे मी तू पण मला सहन होत नाही. संसारात हेच आहे ना, मानपान म्हणजे मी तू पण. मला आता हे सहन होत नाही, मला नको आहे. आणि मग असं वाटू लागलं, जर खरंच आपल्याला भगवंतानं सुखी केलंय तर थोडंसं भगवंताचं नाम, रूप, गुण, लीला, हे हरिभक्त, भगवतप्रिय, संतप्रिय लोकांना थोडंसं आपण यात वेळ द्यावा. हळूहळू घरीच कीर्तनं सुरू केली. वैभव होतं नाही का? मग त्या वैभवाचा जनहितार्थ वापर केला, जसं गोंदवलेकर महाराजांनी केला. घरीच कीर्तनाला सुरुवात केली आणि नाथवाड्यातच ही कीर्तन होऊ लागली. जीवनचरित्रात असं म्हणतात, त्यांचं निरूपण ऐकायला साक्षात भगवंत यायचे. ठीक आहे. जसं अगस्ती बोलू लागले, ऋषी अगस्ती बोलू लागले की साक्षात पार्वतीसह शिवजी यायचे. काय असतील हे लोक? म्हणून यांच्या स्मरणानं जरी आपण गदगद झालो तरी तो भाव त्यांच्यापर्यंत गेला. ठीक आहे ना? आपली उणीव आपण मान्य करतोय, ठीक आहे ना, पण आपलं पुण्य बी तितकंच मान्य केलं पाहिजे की त्यांच्या कृपेशिवाय हे पुण्य आपल्या अंतःकरणामध्ये आणि मुखामध्ये, कानामध्ये त्यांच्याबद्दल ती ऐकण्याची, बोलण्याची संधी देत नाही. अवस्था अशी झाली, नाथबाबा सांगतात की आता मला कुणाकडे पाठवू नका, मला कुणाकडे जायची इच्छा नाही, कुणाला काय द्यायची घ्यायची इच्छा नाही. पण तरी बी असं आता वाटू लागलं की ही वेळ कसा कंटाळायचा, हा मोठा प्रश्न. भगवत प्रेमात आणि भगवत आत्मसाक्षात्कारानंतर ह्या दोन गोष्टी फार कठीण आहेत. जसं समर्थ म्हटले, एका भक्तानं दुसऱ्या भक्ताला भगवंताबद्दल सतत काहीतरी सांगत राहावं. समर्थ म्हणते तसं जो आत्मज्ञानी झाला, ब्रह्मनिष्ठ झाला, त्यांना सुद्धा शेवटी असं वाटतं कोणीतरी ते एखादा मला भेटेल तळमळीचा, त्याला सांगण्यासाठी मी माझी या वाणीला माघारी आणेन. वाणीला माघारी आणेन. अन्यथा जिभेवर इतकं विस्मरण झालेलं असतं की जिभेवर स्वतःचं नाव सुद्धा घ्यायच्या अगोदर आठवण करावी लागते की या देहाचं नाव काय आहे. इथपर्यंत अवस्था, या स्थितीला पोचलेले महात्मे आहेत की या देहाचं नाव काय आहे आणि समोर जो येतोय, दिसतोय, त्याचं काय नाव आहे. इथपर्यंत ती स्थिती जाते आणि ह्या स्थितीत असताना त्याला भगवंत फार सांभाळतो. अगदी त्याच्या विचू काट्यापासून ते त्याच्या खाण्यापिण्यापर्यंत, त्याच्या झोपण्यापासून ते त्याच्या उठण्यापर्यंत. एवढंच नव्हे, त्याच्या मलमूत्र विसर्जनापासून त्याच्या स्नानापर्यंत भगवंत त्याला सांभाळतो. राम सांगायचं असे, माझी अशी स्थिती झाली की तर मला बस यावं तर कुणी हरिभक्तांना यावं, नाही तर कुणी बोलू नये. नाथांनी कीर्तनं सुरू केली आणि असं वाटलं की हा नाथ देवप्रिय आहे, पण हे अज्ञान जनित देवप्रिय आहे. ठीक आहे ना?
अज्ञानजनित, म्हणजे ह्या मूर्ती देवळातच देव मानतील, मूर्तीतच देव मानतील, तीर्थातच देव मानतील, यांचं थोडंसं अज्ञान घालवावं आणि ह्यांना सन्मार्गाच्या वाटेनं न्यावं. का? मार्ग जया कळे भावभक्ती बळे. यांच्याकडे भाव आहे, भक्ती आहे, पण ज्ञान नाही. ठीक आहे ना? आणि म्हणून त्यांनी तो ज्ञानमार्ग हळूहळू त्यात घालायला सुरुवात केली. आणि मग जसं जसं ह्यांना येणाऱ्या लोकांना त्यांना नाथांच्या बद्दलची योग्यता आणि आपल्याबद्दलची योग्यता, स्वतःची योग्यता आणि नाथांची योग्यता कळू लागली, तेव्हा मग हळूहळू हळू त्यातलाही एक प्रत्येक जण विरक्तीनं भगवंताची भक्ती करू लागला. आपल्यातच रमणार, वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म त्याच्यातच रमणार, ते हरीला अर्पण करणार, ते हरिरूपच करणार, त्याचं दासत्व स्वीकारणार, इतकं सख्यत्व की त्याला दिल्याशिवाय काही खाणार नाही. हळूहळू नाथांची भक्तीचा प्रचार हळूहळू होऊ लागला सगळीकडं. तो प्रचार इतका झाला की त्या काळी, प्रत्येक काळी काहीतरी असे असतात जे कोणी आचार्य, पंडित, अमुक तमुक, म्हणजे कीर्तीसाठी, वैभवासाठी, संपत्तीसाठी असे जे हापापलेले असतात, त्यांनी विक्षेप सुरू केला. मग वेगवेगळ्या काही गोष्टी त्यांच्याशी जोडू लागले. त्यातून सुद्धा त्यांना शेवटी हळूहळू असं वाटलं की ह्यात बी उभं यायला लागले. आता आपण द्यायला काय जातोय ना आपल्याबद्दल बोललं काय जातंय. मग काय करावं? तर थोडं थांबले स्वतःबद्दल आणि पुन्हा एकदा एकांताला जायची इच्छा केली. आणि वर्ष व 2 वर्ष यात खंड पाडला आणि थोडंसं विरक्ती घेऊन बाहेर मिसळू लागले. कुठे तीर्थकर व्रतकर, बैलगाडीनं काशीला जायची. आणि पहिली यात्रा तर पायी केली, गुरु आज्ञा म्हणून. प्रसंग असा झाला की कोणी वाईट असो, कोणी चांगला असो, पण सगळ्याच्यात भगवंतालाच पाहायला सुरुवात केली पुन्हा. का? तर मला विरक्ती यावी म्हणून हरीच तशा रूपात आलेला आहे, हा भाव धारण केला. कुणी माझी निंदा करतोय तर तो माझा हरीच आहे. का? तर मला अंतर्मुख करण्यासाठी करतोय. अशा प्रकारे करता करता मी प्रत्येकाच्या आतला आणि बाहेरचा दोन्ही बाजूचा भगवंत ओळखू लागलो. तुम्हीही त्याच वाटेने जा. तर मी नक्की सांगतो म्हटले, रिद्धी सिद्धी सहित मोक्ष तुमच्या दारामध्ये येऊन पडून राहील, हे त्यांचं वचन आहे. रिद्धी सिद्धी सहित मोक्ष तुमच्या दारात पडून राहील आणि तुमच्या स्वीकारण्याची तो वाट पाहिल मोक्ष. मग ती तुमची इच्छा, स्वीकारा नाही तर नका स्वीकारा. कारण महापुरुषांनी मोक्ष सुद्धा ओलांडलेला आहे भगवत प्रेमात, भगवत भक्तीत. पण इतक्या सहज मोक्ष मिळत नाही. त्याच्यासाठी सुद्धा तपस्वी लोक, रात्रंदिवस योगी लोक साधना करतात, नाही का? भगवंत म्हटले की मी तुला मुक्त करेन. पण मुक्त करेन म्हटल्यावर अर्जुनाला जसं भीती वाटली की मुक्त होऊन करू काय? भक्त होऊन संग तरी मिळेल, पण मुक्त होऊन करू काय? जसं रामदास स्वामींनी सांगितलं, कल्याणा आता निघून जा, बस आता बास पुरे, तुझा माझा संघ इथपर्यंत, आता निघ. काय वाटलं असेल? पुन्हा येऊ नको, काय वाटलं असेल? नारायण. पण असं वाटलं दारामध्ये मोक्ष आहे, रिद्धी आहे, सिद्धी आहेत, पण ही भौतिक जगातली हे प्राकृत कर्म जर लोकांना अडचणी त्यांचं निवारण करू लागलो तर हाच धंदा होऊन जाईल आणि देव राहील बाजूला, नाही का?
आजकाल ते चाललेत की नाही महाराज, टी व्हीवर बघताय की तुम्ही मनातलं ओळखायचं पत्र लिहून द्यायचं, ते करायचं, आणि गर्दी तिकडे अफाट चालली नाही का. साईबाबाकडे गर्दी अफाट चालली, माऊलींच्याकडे काय, भोळा भाबडा वारकरी नाही का. नाथांच्याकडे काय, 2,500-3 हजाराचा ब्राह्मण तिथं ठेवला होता मी जेव्हा 97ला गेलो तेव्हा. 2-2.5 हजार महिन्याचा ब्राह्मण, त्याला तेवढंच द्यायचं. ते त्यांनी ज्याच्या घरी देव पाणी भरत होता. म्हणून ह्याच्यावरूनच कळतं समाजाला काय प्रिय आहे. म्हणून प्रत्येक महापुरुष थोड्या काळानंतर बाजूला झाला. त्याचं कारणच हे आहे की कितीही सांगा, कितीही कंठशोक करा, कितीही काय करा, पण शेवटी तुम्हाला काय प्रिय आहे त्याला माहित आहे. मग तो आपल्यालाच आपलं प्रियत्व घेऊन बाजूला होतो. मग तेवढ्या दरम्यानच्या काळात हे सगळं सोसावं लागतं. का? नाथबाबा म्हणतात सिद्धी लावी पिसे कोणत्या पुसे. सिद्धीनं काय आहे, तुम्ही माझं मोठेपण गाणार, पण ज्याचं मोठेपण तुमच्या मुखात बसलं पाहिजे ते बसत नाही. जो तुमच्या हृदयात खेळतोय त्याचंच मन झालं पाहिजे, तिकडे तुमचं लक्ष जात नाही. मग दुःख होतंय मला. तुम्ही देवाला मोठं करण्यापेक्षा तुम्ही देहाला मोठं करायला लागला. स्वतःच्या सुद्धा आणि रिद्धी सिद्धीवाल्याच्या सुद्धा. युवराज चारी बाजूचं घे. मग काय दुःख काय आहे की शेवटी मला माझ्या गुरुनी सांगितलं, याच समाजामध्ये तुला राहायचं असेल तर राजहंस हो. काय हो? राजहंस हो. राजहंस कसा हो? कसा हो? तर फक्त त्यातलं दूधच घे, पाणी टाकून दे. का? म्हणजे तुझ्या विवेकाचा वापर कर. राजहंस हो म्हणजे इथे अज्ञानी खचाखच भरलेले आहेत मृत्यूलोकात. म्हणजे कमालीची अज्ञानींची गर्दी आहे. क्वचित एखादा तुला ज्ञानी मिळेल. नंतर खचाखच भरलेले आहेत नाही का. पारिजातक, परीस, कल्पतरू, चिंतामणी हे फक्त आता पुराणात राहिले असं दिसू लागलं. तसं हे हरिभक्त, गुरुभक्त हे फक्त पुराणात राहिले असं वाटू लागलं. पण पृथ्वी यांच्यापासून ओसाड होत नाही. नाथबाबांना त्यांचे गुरु सांगतात. म्हणून या पृथ्वीवर तू सुद्धा एक गुरुनिष्ठ आहेस, एक हरिनिष्ठ आहेस हे दाखवून दे. ऐकताय ना? बस एवढंच कर. तुझ्या गुरुना आणि तुझ्या हरीला हे एवढे संबंध कळाले की जगाला हे संबंधाची ओळख तू करून देऊ नकोस. का? लोक तुला गुंतवतील आणि कीर्तीनं आणि वैभवानं तू त्यांच्यात गुंतशील. आणि मग तुझ्या आत्मतत्वाबद्दल बोलतोयस त्याच्याबद्दल मग लोक संशय घेतील, संदेह घेतील. तू निर्गुणाच्या गोष्टी फार बोलू नको यांच्या पुढे. तू यांचं अज्ञान घालून ज्ञान द्यायला चालला होतास, पण हे त्या योग्यतेचे नाही आहेत. ठीक आहे ना. हे गुरूंची शिकवण आहे त्यांना, म्हणून ते त्या योग्यतेचे नाहीत. आणि ज्ञानाच्या मार्गाने तू त्यांना घेऊन गेलास तर हळूहळू प्रत्येकाला असं वाटेल मी बी साक्षात्कारी झालो, मलाही भगवत स्वरूप झालो आणि हे सगळं भगवत भावाशिवाय ओसाड पडेल. समजते ना? शेवटी भगवत भावाशिवाय सगळं ओसाड पडेल. आणि मग शेवटी यांच्या वाट्याला जसं कर्म तसं फळ, जसं फळ तसं इच्छा, जसं इच्छा तसं फळ. हे सूत्र अखंड लागत राहील आणि मग जन्मावं मरावं हेच त्यांच्या वाट्याला येत राहील. असो. आणि मग पाहायला गेलास तर असे पृथ्वीवर किती आले आणि किती गेले. आहे की नाही? खरं आहे ना? बाटली उघड. असे पृथ्वीवर किती आले आणि किती गेले. मग तू हरिभक्त हो, गुरुभक्त हो, बाकी काही होऊ नको. का? हे तुझा आज जे जे कार करतील आणि पानगळीच्या पानासारखे गळून जातील.
हे आज तुझी निंदा करतील, पुन्हा पानगळीच्या पानासारखी निघून जातील. म्हणून भगवंत म्हणते तुल्य निंदा सुतील. म्हणून तू थोडासा गुरुभक्तीमध्ये आणि हरिभक्तीमध्ये दोन्हीकडे टिकून राहा. एका ठिकाणी भाव ठेव, एका ठिकाणी परमात्माचं स्वरूप ठेव. राम. मग ते अशासाठी की खरी विश्रांती जर कशात असेल तर एक भगवत संघात आहे, एका संत संघात आहे, एका हरी संघात आहे. म्हणून आता स्वतः सांगितलं सुखाची विश्रांती हरिसंगे, बाकी नाही कुठे. म्हणजे आपल्याला प्राप्त झालेल्या भावयुक्त ज्ञानाच्या ठिकाणीच एक शांती आहे, बाकी कुठेही नाही. का? आणि मग याचा अभ्यास मी करत गेलो गुरूंच्या सांगण्याप्रमाणे. शेवटी अनुभव मला असा येऊ लागला की जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप. असं 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, असं वारंवार होऊ लागलं. आणि मग असं वाटलं राहिलो काय आणि गेलो काय. शेवटी हरी हवाल्यावर हे जीवन सोडून दिलं. ठीक आहे ना. म्हणून नाथांना दीर्घायुष्य आहे. एवढं आयुष्य बहुतेक कमी संतांना आहे. काहीतरी 85, 83 काही सांगतात लोक. असं आयुष्य त्यांना दीर्घायुष्य मिळालं. आणि अनुभव असा आला की पूजा घरात गेलो तर आता पूजा होईना. पूजक एक झाल्यासारखं. म्हणजे मीच हरी आणि मीच पुजारी. मीच हरी, मीच पुजारी. मग कुणी कुणाची पूजा करायचं आणि कुणी कुणाच्या आहारी जायचं. कारण मी देवाच्या आहारी गेलो, देव माझ्या आहारी झाला. आता कुणी काय करायचं, कुणी कुणाचं करायचं. प्रश्न मला असा पडला, एवढंच काय, ध्यानाला बसलो तर ध्यान कुणाचं करू. ध्यान कुणाचं करू. कारण ज्याचं ध्यान करायचं, ध्याता ध्यान ध्येय सगळं मीच झालो. त्रिपुटीच संपली, मी काय करू. प्रश्न पडायला लागला की पूजा बी होईना, ध्यान बी होईना, आणि जप करायला गेलो तर माळच थांबली. जप काय, मला गप केलं काय. जप काय करू मी. का जप कोणाचा करू. अनहद नाद सुनो बडभागी या सकल मनोरथ पुरे. जप कुणाचा करू. कारण इकडे बीजमंत्र सुरू झाला, सोहम. मग जप कुणाचा करू. आश्चर्य वाटलं की ध्यान कुठलं, समाधीला चालला. नाद बाबा समाधीला जायला लागले आणि डोळ्यात अश्रू. आणि बाजूला श्रीखंड्या बसलाय, हे सगळं कौतुक बघत की माझ्या भक्ताची ही योग्यता बघून मी अनेक सुखावलोय. श्रीखंड्याने फुलं द्यायची, चंदन उघडून द्यायचा, आसन टाकून द्यायचं, सगळं करून द्यायचं, पंचपाळ मांडायचं, पूजेची भांडी विसळून द्यायची, आणि कौतुकानं आपल्या भक्ताकडे बघायचं की याला देहावर आणू तर आणू कसं. कौतुक तुप आहे संचिताचे की एवढंसं प्रारब्ध घेऊन आलो होतो, एवढंसं प्रारब्ध की या भक्ताबरोबर आपल्याला बी आनंद घेता येईल, पण ह्यांना सगळं ठप्पच केलं. कोण पूजा करायची, कुणाची करायची, कशी करायची, सगळंच लोप पावलं. कैसे करू ध्यान, कैसे करू गाणं.
श्रवण कीर्तन कैसे करू, काहीच कळेना. अवस्था त्रयातीत झाले. आणि असं वाटलं की लोक सांगतात त्या कैलासामध्ये देव आहे, वैकुंठात देव आहे, तीर्थक्षेत्री देव आहे. पण आतमध्ये असं वाटायला लागलं की जिकडं बघतोय तिकडं तो दिसतोय, आणि माझ्यासाठी सगळंच कैलास आहे, माझ्यासाठी सगळंच तीर्थ आहे. आता करू काय? दुःख एवढं झालं की आता एकांताला जावं. का तर बोलण्याची इच्छा नाही, आणि ते बोलेल ते पुढच्याला पचेल की नाही. म्हणून सोप्या सोप्या भाषेत हरिपाठाच्या रूपात त्यांनी हे घातलं की हरी आणि मी एकाकार झाले, जीव दोन्ही तिन्ही एका जरार्दनी ऐसे केले. दिवसभर फिरणारी पत्नी अंतुनावर पती पत्नी एक झाले. आम्ही जीव शिव आम्ही दोन्ही एक झालो, हरी आणि हरिभक्त एक झालो. त्यामुळे करण्यासाठी, बोलण्यासाठी आणि तुमच्यासाठी आता सांगणं काय राहिलंच नाही. आणि आम्ही जर काय बोलायला गेलो तर तुम्ही निंदेशिवाय दुसरं काहीच बोलत नाही, आणि आमच्या स्तुतीशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. शेवटी भरपूर त्याच्या जीवनातले त्याने अनुभव सांगितले. पुन्हा कधी सांगतो आणखी पुढं. पण त्याच नाथांना महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली किती प्रिय झाले याचा एक दाखला सांगतो आणि पूर्णाहुती करतो. खऱ्या अर्थानं या दिव्यात्म्यांच्या बद्दल बोलायसारखं भरपूर काय असून तसं म्हणायला गेलं तर बोलण्यासारखं काहीच नसतं. म्हणजे सूर्यानं काजव्या पुढे नाचल्यागत. पण तरी बी आपल्या बोलण्याचं कौतुक नसतं, त्यांना आपल्या भावाचं कौतुक असतं. पण मोठेपण त्यांचं हेच आहे की हे पुन्हा पुन्हा फिरून येत नाहीत, आणि आले तर कोणाला कळत नाहीत. म्हणून याच नाथानी त्यांचं इतकं प्रेम, किती प्रेम आहे माऊलींचं त्यांचं. शेवटी सगळेच 18 प्रगट जातीचे संत झाले, ते माऊली सर्वांनाच प्रिय होते. पण नाथांचं एक त्यांनी लिहिलेलं सांगतो, 3 अक्षरे निवृत्ती जो जप करील अहोरात्री, तया सायुजुता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. पण माऊलींच्या बद्दल म्हटले, 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरुणी भाव, तया ब्रह्मपदी ठाव, ऐसे शिवादी बोलिले. मी तर सोडा, साक्षात शिवजी सुद्धा म्हणतात, याचा 4 अक्षराचा जो जप करेल तो साक्षात मज स्वरूप होईल, शिवस्वरूप होईल. का? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. हे त्या संप्रदायातले आहेत, शिव संप्रदायातले, नाथ संप्रदायातले आहेत माऊली. यांच्याबद्दल शेवटी नाथ काय म्हणतात पहा, की जेथे न पुरे काळाचा हात, तया मात सांगू त्याची. काळ ज्याच्यापर्यंत जात नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू? समजले ना बात? ज्याच्यापाशी काळच जायला घाबरतो, काळ ज्याला नमस्कार करतो, त्याच्याबद्दल मी काय बोलू? पण तरी बी यमधर्म जोडून हात, उभेची तिष्ठत द्वाराशी. काही जर निरोप द्यायचा असेल तर यमधर्म सुद्धा दारात पार्षदाप्रमाणे हात जोडून उभा असतो की प्रभू एक थोडं बोलायचं होतं. मग ते भाव समाधीतून किंवा त्यांच्या आपल्या आत्मस्थितीतून बाहेर आले तर ठीक आहे, बोलतील, नाही तर बस. तिष्ठ तसे दारी, दिवसेंदिवस उभे राहते हे यमधर्म. ब्रह्मज्ञान लाळ घोटी, ऐसे कसवटी जयाची. ते तर सोडाच हो, पण जो कोणी ब्रह्मज्ञानी स्वतःला समजतो का नाही, तो त्यांनी जर त्यांना पाहिलं का नाही तर त्याच्या तोंडातनं ती लाळ गळेल ब्रह्मज्ञानाची. बोलायची गरजच नाही तर तो लाळ घोटून गप्प बसेल. ह्यांना बघताच अशी मूर्ती आहे ही माऊली, म्हणजे अशी मूर्ती आहे.
आयशी कसवटी जायची. म्हणजे कोरून सगळीकडे असं कसं घडवलं असेल भगवंतानं. आणि जरी ते वैष्णवांचा अवतार असले, विष्णूंचा अवतार असले, तरी सुद्धा माऊली म्हणून इथं पृथ्वीवर आले तेव्हा कसे असतील. तर स्वतः भावच सांगतात की तो नव्हे, मी भाग्याचा आहे की असा भाव मला मिळाला आहे. कोण? जे गुरुहून निवृत्तीनाथ झाले त्यांचे तेच म्हणतात की अवज्ञा कधी त्याने केलेली नाही आणि भाषा केवळ सतत नजरेची राहिली. आणि नजरेमध्ये प्रेम इतकं होतं की पाषाणाला भेगा पडतील. माऊलींची भाषा आहे, माऊलींच्या बद्दलची भाषा आहे निवृत्तीनाथांची. एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगते त्यांना आपल्याला की ब्रह्मज्ञान लाळ गोटी आयसी कसवटी जयाची. ब्रह्मज्ञानी सोड, ब्रह्मज्ञान जे स्वतः जरी त्यांच्यापाशी आलं तरी तृप्तीचा घोट घेईल की आज तृप्त झालो यांना बघून. जसं राजा जनक प्रभू रामचंद्रांना बघून वेदांत विसरून गेले. असं शरण एका जनार्दनी लोळे ज्ञानदेवांच्या चरणी. शेवट काय? शरण एका जनार्दनी लोळे ज्ञानदेवाच्या चरणी. बस तुझा संग आणि तुझं दर्शन याच्या पलीकडे मला काही नको. देव कसा आहे, मी काय कर, हेही मला काही नको. तुझं दर्शन आणि तुझं चरण याच्या व्यतिरिक्त मला काही नको. हे नाथांचं मागणं आहे तिथे. म्हणून माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेरी, प्रपंच करावा बोहेरी. श्रेष्ठ ज्ञानदेवा, श्रेष्ठ ज्ञानदेवा विनंती काय केली? श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. मी किती तुमची आठवण करणार, तुम्हीच माझी कधीतरी आठवण काढत जावा. कारण मी हीन दीन अनाथ संसारी प्रपंची देहधारी, पण तुम्ही साक्षात ब्रह्मचारी. म्हणून किती सलगी असेल विचार करा. हे किती सलगी असेल की मी जीव आहे, मी विसरू शकतो, क्षमा करा, पण तुम्ही मला तुमच्या अंतःकरणातून विसरू नका. मागणं हेच आहे, मागणे तुझं प्रती हेच आहे पांडुरंगा. कसे होऊन गेलेत हे संत. म्हणून आज नाथ षष्टीच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल सगळा हरिपाठ भरलाय. पण जे जे त्यांनी बोलवलं ते तुम्हाला दिलं. जे जे तुम्हाला प्रिय आहे ते ते घ्या, बाकीचं गंगा अर्पण करा. पण शेवटचा मुक्काम असेल तर संत चरण बस, बाकी कुठेच नाही. म्हणून नाथ षष्टीच्या निमित्तानं आज हजारो लाखो वारकरी तिथं दर्शन करून जातात. पण त्यांना सांगायचंय की दर्शन असं माझ्या जडात करू नका. मी आहे जगज्जीवनी निरंतर. कशामध्ये? आत्मारामदास बोधामध्ये. तसं नाथ बाबा सांगतात मी हरिपाठामध्ये आहे, म्हणजे हरीच्या स्मरणामध्ये आहे. मी ज्यांच्या स्मरणात आहे तुम्ही त्यांच्या स्मरणात राहा. म्हणजे तुम्ही आणि मी हे जिव्हाळ्याचे मित्र होऊ, किंवा तुम्ही आणि मी त्याचे वंशज होऊ. का? तर मी त्याच्या पोटी आलो, तुम्ही माझ्या पोटी आला, तुमच्या पोटी कोणीतरी येऊ द्या आणि हा मृत्यू लोकाचा प्रवास इथेच सरू द्या बस. म्हणून सरते शेवटी अशा दिव्य आत्म्यानं जे आपल्या समोर, जे गुरुना फार प्रिय आहेत, नाथ बाबा खूप प्रिय आहेत. मैं रहा हूं पैठण में म्हणतात, राहिलोय पैठणमध्ये मी. तर त्याच्यावेळेस असं आपल्या गुरुदेव आपल्या अशा संतांच्या बद्दल बोलतात का नाही, तेव्हा मग आपल्याला कळतं की अरे आपलं भाग्य की आपण ह्या भूमीत जन्मलोय.
पण आपलं हे भाग्य की आपल्याला त्यांनी न स्वीकारता साक्षात देहधारी सद्गुरूंनी स्वीकारले, म्हणून आज नाद कळतेत, नाही का? थोडेफार चरित्रानं गुरु कळाले म्हणून नाद कळतेत की त्यांनी एवढं सोसलं तर ह्यानी किती सोसलं असेल. म्हणून आपल्याला सुद्धा सगळ्यांना हीच विनंती, परमार्थात भगवंतापर्यंत जायचं असेल तर सोसणे 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 आणि त्याचं विस्मरण करणे. आधी सोसणे आणि पुन्हा त्याचं विस्मरण करणे की माझ्यासाठी कुणी काय केलं वाईट आणि माझ्यासाठी कुणी काय वाईट बोललं, या दोन्हीचं विस्मरण आणि पुढे उच्च कोटीने शरणागत होणं, हीच खरी गुरुभक्ती आणि हीच खरी संत भक्ती. नाथांच्या चरणी अर्पण, गुरूंच्या चरणी अर्पण. तुम्हा सगळ्याला राम राम, नारायण, राम राम.